क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती। याचं सर्वात श्रेय ते तर क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना जातं। त्यांच्या जीवनात 1791 साली लिहिलेलं थॉमस पेन यांच्या पुस्तक होतं। त्या पुस्तकाचा प्रभाव त्यांच्या जीवनात झाला आणि त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि स्त्री शिक्षणासाठी महत्त्वाचं कार्य त्यांनी 47 दरम्यान पूर्ण करून आपल्या जीवनात स्त्री शिक्षणाचे प्रेरक, समाज सुधारक ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळं दिशा देण्याचं काम ज्योतिराव फुले यांनी केले। खास करून 1848 साली स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा काढून महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आपण साजरी करतो। आता विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा आपल्याला डोळ्यासमोर आली तर काय येतं? डोक्यावर पागोटं, काय येतं? होती डोक्यावर पागोटं। आणि आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण 1 मे 1960 साली आपल्या राज्याची स्थापना झाली आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांना या राज्यामध्ये एक महान व्यक्ती होऊन गेला, त्यांचं नाव महात्मा ज्योतिराव फुले। तर यांची तस्वीर मंत्रालयात लावायला पाहिजे, फोटो। तर मग शासन स्तरावरून, अधिकारी स्तरावरून महात्मा ज्योतिराव फुले यांचा फोटो शोध मोहीम झाली, पण फोटो काही कुठं सापडेना। त्याच वेळेला सत्यशोधक समाजाची एक भगिनी महात्मा ज्योतिराव फुलेंना खूप मानायची, तर तिच्या देव्हाऱ्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो होता, परंतु त्या फोटोमध्ये त्यांचा चेहरा काही स्पष्ट दिसत नव्हता। तर मग त्याच्यावरनं फोटो कसा काढायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला। तो फोटो घेतला आणि त्यावेळेचे सहदेव गायकवाड नावाचे अॅनाटॉमी फिजिओलॉजी म्हणजे शरीरशास्त्र आपल्या नुसतं वर्णन केलं तरी सुद्धा काही लोक आता ते हुबेहूब चित्र काढतात। तर सहदेव गायकवाड नावाच्या एका अनेक शिक्षिका तयार केल्या, अनेक मुलींसाठी शाळा काढल्या, म्हणून आज या सर्व आपल्या भगिनी तिथं शिक्षिका म्हणून काम करतायत, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर काम करतायत। तर अशा या महात्मा ज्योतिबा फुलेंना आपण मानाचा मुजरा करू आणि